पुण्यातील स्वारगेट 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला न्यायालयात हजर करून 12 मार्चपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पण आता या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं असून आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांनी धक्कादायक खुलासे केले आहेत व बायको व त्याच्या आईनं देखील दत्ता गाडेला न्याय मिळावा म्हणून मागणी केली आहे आणि त्या मुलीवर आरोप देखील केले आहेत। स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षांची पीडित मुलगी आणि दत्ता गाडे यांची ओळख एका महिन्यापूर्वीच झालेली होती। दत्ता गाडे यानं तिच्यावर कोणतीही जबरदस्ती केलेली नसून ती पीडित मुलगी स्वतः त्याच्यासोबत त्याच्या मागे मागे गेल्याचा दावा दत्ता गाडेच्या वकिलांनी केला आहे। वकिलांच्या म्हणण्यानुसार बसमध्ये जाण्याआधीच त्या 26 वर्षाच्या पीडित मुलीनं दत्ता गाडेकडून 7,500 रुपये कॅश घेतले होते। एवढेच नव्हे तर त्या ठिकाणी एका एजंटचीही उपस्थिती असल्याची माहिती आरोपीनं वकिलांना दिली आहे। दत्ता गाडे यांच्या वकिलांचा दावा आहे की दोघांमध्ये पैशांच्या देवाणघेवाणीवरून भांडण झालं आणि त्यानंतरच तरुणीनं दत्ता गाडेवर असा आरोप लावला। दत्ता गाडेच्या वकिलांनी हा देखील दावा केला आहे की त्या तरुणीवर बलात्कार झालाच नाही। दोघांमध्ये जे काही झालं ते परस्पर दोघांच्या संमतीनंच घडलं होतं। एकमेकांच्या संमतीनं घडलेल्या संबंधांना बलात्काराचे नाव देता येत नाही। तसेच दोघंही मागील महिन्याभरापासूनच एकमेकांच्या संपर्कात होते, त्यामुळे सत्य समोर येण्यासाठी त्यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासले जावेत। एकमेकांसोबत ते कॉन्टॅक्टमध्ये होते का ते पाहावं अशी मागणी दत्ता गाडे याच्या वकिलांनी केली आहे। जर दत्ता गाडे निर्दोष होता तर तो पळून का गेला, लपून का बसला असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर दत्ता गाडे हा पळून गेला नव्हताच, तर तो आपल्या मूळ गावी गेला होता। त्याला पळून जायचे असते तर तो गावी परत आलाच नसता। अचानकच टीव्हीवर त्याचा चेहरा व त्याची बातमी पाहून तो घाबरला। गावात इतके सारे पोलीस त्याला पकडायला आलेले पाहून तो शेतातच लपून बसल्याचा खुलासा त्याच्या वकिलांनी केला आहे। मित्रांनो, काय खरं आणि काय खोटं हे अजूनही समोर आलं नाही, पण सत्य नक्कीच समोर यायला हवं। कधी कधी एखादा व्यक्ती निर्दोष असूनही अटकला जातो, परंतु निर्दोष व्यक्तीला शिक्षा होणं हे चुकीचं असतं। मग तो एखादा पुरुष असो की एखादी स्त्री असो, तपास मात्र दोघांचाही व्हायलाच हवा। दत्तात्रय गाडे हा आरोपी एका 26 वर्षाच्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करून बाहेर पडतो, पण सकाळी 5:30च्या सुमारास कुठल्याही प्रकारे बळजबरीनं तो तरुणीला बसमध्ये घेऊन जात नाही। ती त्याच्या पाठीमागे जाते। ती बस कोपऱ्यात उभी असताना, बसवर इतकी धूळ साचलेली असताना, बसमध्ये लाईट देखील बंद असताना ही मुलगी त्या बसमध्ये चढते। तिच्या पाठोपाठ हा दत्ता गाडे देखील त्या बसमध्ये जातो। तो आतमध्ये गेल्यानंतर कुठल्याही प्रकारे आरडाओरडा बाहेर ऐकायला का येत नाही? मग जर माझा मुलगा त्या मुलीवर अत्याचार करत होता तर ती मुलगी ओरडली का नाही? ती त्या बंद बसमध्ये चढलीच कशी? जर ती शिकलेली आहे मग तिला समजलं नाही का? सकाळी तर आजूबाजूला वर्दळ होती, मग तिने मदत का मागितली नाही? हा प्रश्न दत्ता गाडेच्या आईनं विचारला आहे। ती तर त्याच्यासोबत बोलताना दिसत आहे, त्याच्या मागे गेली आहे, त्याच्या पाठीमागे लगेचच बसमधून खाली उतरली आहे। तिच्यासोबत जर हे सगळं वाईट घडलं तर तिनं बाहेर आल्याबरोबर लगेच कुणालाच काही का सांगितलं नाही? माझा मुलगा जर गुन्हेगार असेल तर त्याला शिक्षा होणं महत्त्वाचं आहे, पण जर त्यानं काही केलंच नसेल, दोघांच्याही संमतीनं झालं असेल तर त्याला शिक्षा होणं योग्य नाही, असंही दत्ता गाडे यांच्या आईंचं म्हणणं आहे। त्याचबरोबर दत्ता गाडेच्या बायकोनंही एका मुलाखतीत म्हटलं आहे की जर माझा नवरा या मुलीवर जबरदस्ती करत होता तर तिच्या अंगावर जखमा असायला हव्या होत्या, तिचे कपडे कुठे फाटलेले आहेत का हे नीट तपासायला हवं होतं, आणि माझा नवरा बसमधून उतरल्याबरोबर ती मुलगी देखील बसच्या बाहेर लगेचच पडली। 2 मिनिटात 2 वेळा अत्याचार होऊ शकतो का याचा नीट तपास करावा। मुलगी बाहेर पडल्याबरोबर बसमध्ये बसते आणि सकाळी 9 वाजता तक्रार नोंद करते, तेही तिच्या मित्राच्या सांगण्यावरून। तिने लगेचच तक्रार का नोंद केली नाही? तिने लगेचच 100 नंबरवर फोन करून पोलिसांची मदत घ्यायला हवी होती ना? तिथेच 100 मीटर अंतरावर पोलीस चौकी होती, तिथे जाऊनही तिच्यावर झालेल्या अत्याचारांची नोंद तिनं करायला हवी होती, पण हे काहीच घडलं नाही।
ती एका बसमध्ये बसून तिथून निघून गेली. माझ्या नवऱ्यावर लावलेला आरोप चुकीचा आहे. दोघंही व्यक्तींच्या साईटनं नीट तपास व्हावा. दोघांचीही चौकशी नीट करावी. मेडिकल चेकअप करावा आणि तेव्हाच काय खरं आणि काय खोटं हे ठरवावं, असंही दत्ता गाडे यांची बायको म्हटली. खरं तर असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला आहे. ही मुलगी त्याच्या पाठीमागे का गेली? शिकलेली असून देखील ती असं का वागली? चला, यावर तपास अधिकारी काय म्हटले हे बघा. ही घटना सकाळी 5:45च्या सुमारास घडली. दत्ता गाडेने गोड बोलून ताई म्हणत 15 वर्षापासून मी इथेच काम करतोय असं सांगत आणि आज बस दुसरीकडे लागणार आहे असं म्हणत त्या तरुणीचा विश्वास संपादन केला. इतकंच नाही तर बस लवकर जाणार आहे आज म्हणून काही लोक आतमध्येच झोपलेले आहेत असं सांगून दत्ता गाडे या तरुणीला बसमध्ये घेऊन गेला. मात्र जशी ही तरुणी बसमध्ये अर्ध्यापर्यंत पोहोचली तेव्हा तिला कळलं की गाडीत कोणीच नाही. त्यानंतर ती मागे वळून परत यायला निघाली. त्यावेळी आरोपीनं शिवशाही बसमध्ये चढून बसचे दोन्हीही दरवाजे बंद केले होते. तरुणी दत्ता गाडेला मला खाली उतरू दे, मला जाऊ दे म्हणून विनवणी करत होती. मात्र दत्ता गाडेनं तिचा गळा धरला आणि तिला खाली पाडलं. तोपर्यंत तरुणी ही रडायला लागली होती. नंतर दत्ता गाडेनं तिच्यावर अत्याचार केले. मध्येच त्याने आपण गाडीचे दरवाजे नक्की लावले आहेत ना याचीही तपासणी केली आणि तरुणीवर अत्याचार सुरूच ठेवले. त्यानंतर दत्ता गाडे बसच्या खाली उतरला आणि तो तिथून निघून गेला. त्याच्या पाठोपाठ ती तरुणीही खाली उतरली. तेव्हाच तिला तिच्या गावी जाण्यासाठी एक बस मिळाली. ती बसमध्ये बसली आणि निघाली. बसमधून तिनं एका आपल्या मित्राला फोन केला. तेव्हा मित्राने आत्ताच गाडीतून उतर आणि असं काही झालं असेल तर लगेच पोलिसांकडे जाऊन तक्रार कर असं या तरुणीला सांगितलं. त्यानंतर तरुणी परत आली आणि साधारणपणे 9 वाजता या प्रकरणाची तक्रार तिनं स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये नोंदवली. या मुलीसोबत जर खरंच असेच घडले आहे तर खूपच जास्त लज्जास्पद आहे. त्या मुलीला न्याय हा मिळायलाच हवा. परंतु दत्ता गाडे यानं वकिलांना जे सांगितलं ते जर खरं असेल तर खरंच या दोघांच्याही सहमतीने असं जर झालं असेल तर मग चुकी नक्की कुणाची, या मुलाची की मुलीची? आणि जर तिच्या मर्जीनं हे सगळं झालं असेल तर तिने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्या विरुद्ध तक्रार का नोंद केली? खूपच गुंतागुंतीची ही केस आता झाली आहे. पोलीस तर तपास करतच आहे. त्यामुळे जो कोणी आरोपी असेल त्याला ही शिक्षा होणारच. पण मित्रांनो, तुम्हाला या केसबद्दल काय वाटत आहे? तुमच्याही मनात असेच काही प्रश्न निर्माण होत आहेत का? हे नक्कीच खाली कॉमेंटमध्ये सांगा. तुमच्या प्रतिक्रिया या केसबद्दल नक्कीच द्या. चला, भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो, स्वतःची काळजी घ्या, सतर्क रहा. धन्यवाद.